नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपण नेहमीच ऐकतो की गावात काम मिळत नाही म्हणून लोक शहरांकडे धाव घेतात. याच मोठ्या प्रश्नावर एक उपाय म्हणून 2005 साली एक कायदा आला, मनरेगा. म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. आज आपण या योजनेच्या आत डोकावून पाहूया. अगदी बरोबर. कारण वरवर पाहता ही फक्त एक रोजगार योजना वाटते, पण खरं तर याच्यात खूप मोठे आणि दूरगामी विचार दडलेले आहेत. तर मग सुरुवात करूया मूळ कल्पनेपासून. या योजनेचा गाभा काय आहे, म्हणजे ती नक्की काय हमी देते? तर ही योजना प्रत्येक ग्रामीण कुटुंबातल्या म्हणजे तिथल्या कोणत्याही प्रौढ सदस्याला एका आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांच्या अकुशल मजुरीच्या कामाची हमी देते. 100 दिवस? हो, आणि यातला कायदेशीर हमी हा शब्द खूप महत्वाचा आहे. कायदेशीर हमी म्हणजे नेमकं काय? म्हणजे ही सरकारची मेहरबानी नाही, तर तो लोकांचा हक्क आहे. एक मिनिट, हक्क म्हणजे काय? समजा सरकारने काम दिलंच नाही तर मग येतो तो बेरोजगारी भत्ता. अच्छा. हो, तुम्ही अर्ज केल्यानंतर जर 15 दिवसांच्या आत काम मिळालं नाही, तर सरकार त्या व्यक्तीला बेरोजगारी भत्ता देण्यासाठी कायद्याने बांधील आहे. अरे वा, म्हणजे काम द्या नाहीतर पैसे द्या, इतकं सरळ आहे हे? अगदी, इतकं स्पष्ट आहे. हे तर खूपच धाडसी पाऊल वाटते. ठीक आहे, पण मग हे काम कोणालाही मिळू शकतं का? म्हणजे शहरात राहणारी व्यक्ती अर्ज करू शकते? नाही. इथेच तर योजनेचा उद्देश स्पष्ट होतो. ही योजना फक्त आणि फक्त ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी आहे. अच्छा. अर्जदाराचं वय 18 वर्षांवर असावं लागतं आणि ते काहीतरी जॉब कार्ड वगैरे लागतं, बरोबर? बरोबर. ग्रामपंचायतीने दिलेलं जॉब कार्ड असणं बंधनकारक आहे. तेच त्यांच्या हक्काचा अधिकृत पुरावा असतं. आता मला एक प्रश्न पडलाय. ही जी 100 दिवसांची मजुरी आहे, म्हणजे लोकांना काहीही काम करायला लावतात का? फक्त खड्डे खाण्याचे वगैरे? नाही. हाच या योजनेचा सर्वात सुंदर भाग आहे. याला मालमत्ता निर्माण किंवा ॲसेट क्रिएशन असं म्हणतात. मालमत्ता निर्माण? हो, म्हणजे ही फक्त खड्डे खोदायची योजना नाहीये. विचार करा, एका गावात दुष्काळामुळे पाण्याची समस्या आहे, तर मनरेगा अंतर्गत तिथलेच लोक मिळून एक पाझर तलाव बांधतात. अच्छा, म्हणजे त्यांना रोजगारी मिळाला. आणि त्याचबरोबर गावाचा पाण्याचा प्रश्नही कायमचा सुटतो. यात जलसंधारण, वृक्षारोपण, ग्रामीण रस्ते अशा टिकाऊ गोष्टींवर भर दिला जातो. वाह, म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी. लोकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळतो आणि त्याचवेळी गावाच्या विकासाची कामंही होतात. आणि मला वाटतं यात स्त्री आणि पुरुष दोघांना समान वेतन दिलं जातं, नाही का? अगदी. समान कामासाठी समान वेतन हे या योजनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, जे इतर ठिकाणी सहसा दिसत नाही. खरंय. आणि आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे या योजनेत काम करणाऱ्या मजुरांमध्ये 50% जास्त महिला असतात. अनेक ग्रामीण महिलांसाठी त्यांच्या आयुष्यात स्वतः कमावलेला हा पहिला पैसा असतो. पण मग हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात कसे? कारण अशा योजनांमध्ये भ्रष्टाचाराचा धोका नेहमीच असतो. बरोबर. आणि त्याच गोष्टीवर या योजनेत तोडगा काढला आहे. मजुरी थेट कामगाराच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यात जमा केली जाते. हो, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. हो, त्यामुळे मधले दलाल किंवा कॉन्ट्रॅक्टर पैसे खाऊ शकत नाहीत. ही एक खूप मोठी सुधारणा होती, ज्यामुळे पारदर्शकता आली. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आता साधारण किती मजुरी मिळते? 1 एप्रिल 2024 पासून सुधारित दर लागू झालाय. तो साधारण 312 रुपये प्रतिदिवस आहे. तर या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. मनरेगा ही केवळ एक रोजगार योजना नाहीये, तर तो एक कायदेशीर अधिकार आहे. यात समान कामासाठी समान वेतन आहे, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. आणि हो, एक गोष्ट, काम शक्यतो गावाच्या 5 किलोमीटरच्या परिसरातच दिलं जातं. हो, आणि त्यापेक्षा लांब असेल तर 10% अतिरिक्त प्रवास भत्ताही मिळतो. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून फक्त रोजगार नाही, तर गावासाठी कायमस्वरूपी मालमत्ता तयार होते. या सगळ्या माहितीवरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. तो म्हणजे की अशा कायदेशीर हक्क देणाऱ्या, मालमत्ता निर्माण करणाऱ्या आणि थेट खात्यात पैसे जमा करणाऱ्या योजनांमुळे ग्रामीण मजुरांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यात आणि ग्रामीण आर्थिक विकासाला चालना देण्यात खरोखर किती मदत होत असेल.